Good evening everybody, this is Deepak. Once again I welcome all of you to the classes of spoken English, and today in this class we are going to look at past perfect tense. आज या क्लास मध्ये आपण past perfect tense पाहणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला मी past perfect tense चे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर लिहून देतो. बघा स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. स्ट्रक्चर subject plus had plus V3 plus ऑब्जेक्ट. दिस इज स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर आहे. याला म्हणायचं स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता या स्ट्रक्चरवर तुम्हाला मी 2-3 एक्झाम्पल देतो आणि एकदम सिंपल आहे. हे साधे एक्झाम्पल्स आहे. हे एक्झाम्पल्स माहिती का तुम्हाला, हे जे आपण माहिती काय सिंपल म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे का नाही, हेच वाक्य आपण सिंपल पास्ट टेन्स नुसार सुद्धा म्हणू शकतो. मग याची आवश्यकता काय गरज आहे, याची नेमकी पास्ट परफेक्ट टेन्सची काय गरज आहे, याचं काम काय ते मी तुम्हाला पुढे समजून सांगतो. पण याच्यावर साधे एक्झाम्पल्स देतो तुम्हाला 2-3. फॉर एक्झाम्पल बघा, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं की बाबा मी माझे काम पूर्ण केलेले होते, तर आपण कसं म्हणतो माहिती का, आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क. बघा, आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क. आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क. मी माझे काम पूर्ण केलेले होते. याचा अर्थ काय, मी माझे काम पूर्ण केलेले होते. आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं मी पोहोचलेलो होतो. तर कसं म्हणणार मी इंग्लिशमध्ये, आय हॅड रिच्ड. मी पोहोचलेलो होतो. बघा, आय हॅड रिच्ड. मी पोहोचलेलो होतो. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा मित्र आहे आणि मला म्हणायचंय त्याचा समजा एखादा काही ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल कुठे, आणि मला म्हणायचंय किंवा त्याने पाहिलेलं होतं, तो ऍक्सिडेंट झाला होता, त्याने पाहिलेलं होतं. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, ही हॅड वॉच्ड. त्याने पाहिलेलं होतं. बघा, ही हॅड वॉच्ड. याचा अर्थ काय, त्याने पाहिलेलं होतं. ही हॅड वॉच्ड. त्याने पाहिलेलं होतं. समजले तुम्हाला. हे एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. आपण हे जे एक्झाम्पल्स घेतले का नाही, हे आपण सिंपल पास्ट टेन्स नुसार सुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये एक्झाम्पल्स घेतले होते की बघा, मी दिल्लीला गेलो होतो. तर आपण कसं म्हणतो इंग्लिशमध्ये, आय वेंट टू दिल्ली. मी दिल्लीला गेलो होतो. मी राहुलला भेटलो होतो. आय मेट राहुल. मी राहुलला भेटलो होतो. तशाच पद्धतीने हे वाक्य सुद्धा आपण करू शकतो सिंपल पास्ट टेन्स मध्ये. मग पास्ट परफेक्ट टेन्सची गरज काय. आता हे बघा, या ठिकाणी काय, आय रिच्ड. ठीक झालं, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. हॅड टाकायची आवश्यकताच नाही. मी पोहोचलो होतो. आय रिच्ड. मी पोहोचलो होतो. म्हणजे दोन्ही वाक्याचा अर्थ एकच होतो. मग पास्ट परफेक्ट टेन्सची गरज काय, तर ती गरज काय ना, ती तुम्हाला आता जे एक्झाम्पल्स घेणार आहोत त्यावरून तुम्हाला समजून सांगतो व्यवस्थितपणे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की पास्ट परफेक्ट टेन्सचा आपण यूज अशा पद्धतीने करायचा असतो. तर बघा, आता समजा हे काय माहिती का, ही रेष ना, हे काय आपले जीवन आहे समजा. ओके. आणि या ठिकाणी काय माहिती का, आता हे काय माहिती का, आपला वर्तमान काय सध्या जस्ट प्रेझेंट आहे. वर्तमान काय आपला, आणि या ठिकाणी काय आपल्या पास्ट आहे. आता हे काय भूतकाळ आहे. मग भूतकाळामध्ये ज्या आता समजा कोणतेही दोन ऍक्शन म्हणजे काय, क्रिया. कोणतेही 2 ऍक्शन ज्यावेळेस घडतात का नाही भूतकाळामध्ये, त्यातली जी पहिली ऍक्शन घडते म्हणजे जी अगोदर ऍक्शन घडते का नाही, म्हणजे बघा जी पूर्वी ऍक्शन घडते तिला काय म्हणायचं माहिती का, पास्ट परफेक्ट टेन्स. आणि जी नंतर घडते समजा, जी अगोदर घडते तिला म्हणायचं पास्ट परफेक्ट टेन्स. भूतकाळामध्येच पण 2 ऍक्शन घडू राहिल्या, त्यामधली पहिली ऍक्शन जी घडते तिला म्हणतो आपण पास्ट परफेक्ट टेन्स, आणि जी नंतर घडते तिला काय म्हणतो आपण माहिती का, सिंपल पास्ट टेन्स. ठीक आहे, याला म्हणतात पास्ट परफेक्ट टेन्स. आता ते तुम्हाला एका एक्झाम्पलवरून समजावतो. हे जे एक्झाम्पल्स घेणार आहे ना, त्याच्यावरून तुम्हाला चांगलं समजेल. बघा एक्झाम्पल्स. बघा, आता मला समजा असं म्हणायचंय, मी पोहोचण्यापूर्वी सेमिनार सुरू झालेलं होतं. मग यामध्ये या जे 2 ऍक्शन आता, मी पोहोचण्यापूर्वी सेमिनार सुरू झालेलं होतं, यामध्ये पहिली ऍक्शन कोणती घडली, सेमिनार सुरू झालेलं होतं, ही पहिली ऍक्शन घडली. बरोबर आहे. त्यानंतर मी पोहोचलो. बघा, मी पोहोचण्यापूर्वी सेमिनार सुरू झालेलं होतं. मग कोणती ऍक्शन पहिली घडली, सेमिनार सुरू झालेलं होतं, हे पहिली ऍक्शन घडली. बरोबर आहे. मग ती कोणती येणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण, बघा द सेमिनार हॅड started before I reached. मी पोहोचण्यापूर्वी सेमिनार सुरू झालेलं होतं. याचा अर्थ काय, मी पोहोचण्यापूर्वी सेमिनार सुरू झालेलं होतं. द सेमिनार हॅड स्टार्टेड बिफोर आय रिच्ड.
आता हे जेव्हा अशा ठिकाणी अशी ज्यावेळेस आपल्याला वाक्य बोलायचे असतात का नाही, त्यावेळेस आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. समजलं? नाहीतर हे जे वाक्य घेणे अशा साध्या पद्धतीचे हे तर आपण सिंपल पास्ट टेन्स नुसार सुद्धा बोलू शकतो, त्याची काही आवश्यकताच नाही मग. बरोबर? तर आता हे जे पहिलं वाक्य आहे बघा, हे जे पहिलं वाक्य ना आपलं, याला काय म्हणायचं म्हणजे हे जे वाक्य आहे हे आपलं हॅड प्लस V3 म्हणजे हे पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. आणि हे जे दुसरं वाक्य आहे आय रिच्ड, हे कशाचं आहे? सिंपल पास्ट टेन्स म्हणजे सब्जेक्ट प्लस V2. ओके डन. आता तुम्हाला इथपर्यंत समजले? आता माहिती का याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स बघू, म्हणजे कसं आहे तुमचं याच्याबद्दलची जी कल्पना आहे ती एकदमपणे क्लिअर होऊन जाईल, एकदम फ्री मध्ये, म्हणजे तुम्हाला एकदम समजेल ते. ओके, ओपन माइंड मध्ये. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल, हे एक्झाम्पलवरून तुम्हाला चांगलं समजेल. आपण 5-6 एक्झाम्पल्स घेऊ या ठिकाणी, म्हणजे तुमची कल्पना क्लिअर होऊन जाईल पास्ट परफेक्ट टेन्स बद्दलची. आता फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, डॉक्टर पोहोचण्यापूर्वी पेशंट मेलेला होता. बघा, डॉक्टर पोहोचण्यापूर्वी पेशंट मेलेला होता. मग यामध्ये कोणती क्रिया अगोदर घडली? बघा, डॉक्टर पोहोचण्यापूर्वी पेशंट मेलेला होता म्हणजे पेशंट मेलेला होता ही क्रिया अगोदर घडली. बरोबर आहे? मग कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? द पेशंट हॅड डायड. बघा, द पेशंट हॅड, the patient ENT, the patient had died, the patient had died before the doctor came. म्हणजे डॉक्टर येण्यापूर्वी पेशंट मेलेला होता. याचा अर्थ काय? डॉक्टर येण्यापूर्वी पेशंट मेलेला होता. द पेशंट हॅड डायड बिफोर द डॉक्टर केम. समजलं तुम्हाला? नेक्स्ट एक्झाम्पल बघा, जी क्रिया अगोदर घडली तिला आपण कशात घेतो? पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. दोन्ही क्रिया कशाही भूतकाळातल्याच आहेत, पण कशा म्हणायच्या आपल्याला? दोन्ही क्रिया भूतकाळातल्याच आहे. जी पहिली क्रिया घडली द पेशंट हॅड डायड ही अगोदर घडली म्हणून आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये, ही आहे पास्ट परफेक्ट टेन्स मधली, आणि दुसरी घटना कशातली? सिंपल पास्ट टेन्स मधली. बरोबर? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, बॉसने कॉल करण्यापूर्वी मी माझे काम पूर्ण केलेले होते. बॉसने कॉल करण्यापूर्वी मी माझे काम पूर्ण केलेले होते. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? बघा, आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क. बघा, आय हॅड कम्प्लिटेड. बघा, आता याचं हे उदाहरण अशा पद्धतीने काम येतं. आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क before I had completed my work before the boss called. म्हणजे बॉसने कॉल करण्यापूर्वी मी माझे काम पूर्ण केलेले होते. याचा अर्थ काय? बॉसने कॉल करण्यापूर्वी मी माझे काम पूर्ण केलेले होते. आय हॅड कम्प्लिटेड माय वर्क बिफोर द बॉस कॉल्ड. बॉसने कॉल करण्यापूर्वी माझे काम पूर्ण केलेले होते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, परत समजेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने. याला एक दोन किंवा 3-4 वेळेस या लेक्चरला रिपीट करायचं म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल ते. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय की स्टेशन रेल्वे, आपण एखाद्या रेल्वेचं एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल मी पोहोचण्यापूर्वी ट्रेन आलेली होती. मला असं म्हणायचं मी पोहोचण्यापूर्वी ट्रेन आलेली होती. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? मी पोहोचण्यापूर्वी ट्रेन आलेली होती. तर बघा, द ट्रेन हॅड अराइव्ड before I reached the station. मी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी ट्रेन आलेली होती. याचा अर्थ काय? मी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी ट्रेन आलेली होती. द ट्रेन हॅड अराइव्ड बिफोर आय रिच्ड द स्टेशन. मी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी ट्रेन आलेली होती. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आता समजा चोर आणि पोलीस आहे. चोर पोलीसचं एक आपण उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय किंवा पोलीस येण्यापूर्वी किंवा पोलीस पोहोचण्यापूर्वी म्हणा आपण, पोलीस पोहोचण्यापूर्वी चोर पळून गेलेले होते. पोलीस येण्यापूर्वी चोर पळून गेलेले होते. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? द थीफ हॅड रॅन अवे. आता या ठिकाणी वर्बचा थर्ड फॉर्म यूज करायचा. रॅन अवे. द थीफ हॅड रॅन अवे बिफोर द police reached
RESCHED म्हणजे पोलीस पोहोचण्यापूर्वी चोर पळून गेलेले होते. याचा अर्थ काय? पोलीस पोहोचण्यापूर्वी चोर पळून गेलेले होते. द thief had ran away before the police reached म्हणजे काय? पोलीस पोहोचण्यापूर्वी चोर पळून गेलेले होते. आता नेक्स्ट एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल आहे. आता मला असं म्हणायचंय बा क्लास संपण्यापूर्वी, आता समजा क्लास आहे, क्लास संपण्यापूर्वी मी क्लासमध्ये पोहोचलेलो होतो. क्लास संपण्यापूर्वी मी क्लासमध्ये पोहोचलेलो होतो. कारण कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? आय हॅड रिच द क्लास. मी क्लासमध्ये पोहोचलेलो होतो. क्लास संपण्यापूर्वी मी क्लासमध्ये पोहोचलेलो होतो. I had reached the class. I had reached the class. The class. I had reached the class. I had reached the class before the class ended. Before the class ended. क्लास संपण्यापूर्वी मी क्लासमध्ये पोहोचलेलो होतो. याचा अर्थ काय? क्लास संपण्यापूर्वी मी क्लासमध्ये पोहोचलेलो होतो. आय हॅड रिच्ड द क्लास बिफोर द क्लास एंडेड म्हणजे क्लास संपण्यापूर्वी मी क्लासमध्ये पोहोचलेलो होतो. ज्या वेळेस अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला क्रिएट करायचे असतात किंवा बोलायचे असतात त्या ठिकाणी आपण परफेक्ट टेन्सचा यूज करत असतो. कशाचा यूज करत असतो? बाकी तुम्हाला काय करायचंय? 2-3 वेळेस लेक्चरला बघायचं, याला समजून घ्यायचंय आणि असे काही एक्झाम्पल्स तुमच्या मनाने क्रिएट करायचे. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणतीही शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.